शिवछत्रपती महाराज की शिवछत्रपती महाराज की शिवछत्रपती महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं सगळे जमलेलो आहोत। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे जनक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या भारतभूमीवर झालेले तमाम थोर संत समाजसुधारक या सर्व समाजसुधारकांना आणि थोर संतांना मी विनम्र अभिवादन करतो। मित्रहो, आज शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम इथं खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे। मित्रो, शिवछत्रपती महाराज यांच्या जीवनीवर जर बोलायचं झालं तर वक्त्यांनी खूप सांगितलेलं आहे आणि आपण शिक्षित लोक आहोत, आपण इतिहासातही वाचलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी। मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज वाचण्यापेक्षा तो आचरणात आणणं महत्वाचं आहे। जर मी या कमिटीचं या समितीचं खूप धन्यवाद मानतो की त्यांनी हा खूप चांगला कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। शिव छत्रपती महाराजांचा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे त्यांचा विचार आपल्या मनामध्ये रुजवणं आणि मित्रहो, शिवाजी महाराजांचे विचार ज्यांच्यामध्ये रुजले तो समाज सुसंस्कृत झाल्याशिवाय राहत नाही। मित्रहो, एक छोटासा प्रसंग सांगतो। 19व्या शतकातील गोष्ट आहे, जेव्हा मुंबई पेटून उठली होती आणि मुंबईमध्ये जातीय दंगली उठल्या होत्या। या जातीय दंगलीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद उफाळला आणि हिंदू मुस्लिम वाद उफाळल्यावर त्या मुंबई चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं। अशा प्रसंगामध्ये एक स्त्री जी आपल्या कामावरून घरी जात होती, जाता जाता तिच्या मागे काही गुंड धावली आणि ती स्त्री पडत पडत सुटली। आपल्या जीवाच्या आकांताने आपल्या जीवाचं प्राण वाचवण्यासाठी ती इकडे तिकडे पडू लागली। लोक तिच्या मागे धावू लागले, तलवारी फाटे घेऊन तिच्या मागे धावू लागले। धावता धावता तिला एक छोटीशी झोपडी दिसली। मित्र, ती त्या झोपडीत गेली आणि तिथला दरवाजा थोपटला। दरवाजा थोपटला तेव्हा तिथल्या एका व्यक्तीने तो दरवाजा उघडला। ती त्या झोपडीत गेली। तिच्या मागे धावणारे पाठलाग करणारे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते ती त्या घरापर्यंत आले। ते त्या व्यक्तीला विचारू लागले की बाबा, इथं एक स्त्री पडत पडत आली, ती स्त्री तुला दिसली का? तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला। स्पष्ट नकार दिल्यावर ती स्त्री त्याच घरी थांबली। जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सकाळ झाल्यावर त्या व्यक्तीने त्या स्त्रीला विचारला की ताई, तुझ्या मागे तर एवढे गुंड धावले होते आणि मी माझ्या घरात एकटाच होतो, तरी तू अख्खी रात्र माझ्या घरी जागून काढली, माझ्या घरी थांबली, तुला माझी भीती नाही वाटली का? मी तर मुस्लिम आहे आणि मुंबईमध्ये समस्त समाजामध्ये इथं वाद निर्माण झालेले आहेत, जातीय दंगली निर्माण झालेल्या आहेत, तरी तू माझ्या घरी का बरं थांबली? तुला माझी भीती नाही वाटली का? तेव्हा स्त्री म्हणाली की दादा, मी जेव्हा धावत होते, पडत होते, तेव्हा मला तुझ्या घरी एक छोटासा दिवा पेटताना दिसला आणि त्या दिव्याच्या मंद प्रकाशात मला तुझ्या घरी टांगलेली छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो दिसली आणि त्या फोटोच्या आश्रयाने मी तुझ्या घरी आली। दादा, मला माहित आहे की ज्या घरामध्ये शिवछत्रपती महाराज आहेत त्या घरामध्ये स्त्रीला काहीही स्पर्श होणार नाही किंवा तिच्या इज्जतीची आबरू राखली जाईल, ह्या त्या स्त्रीने जाणलं होतं। अशी प्रतिमा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। स्त्री मग ती दुश्मनाची स्त्री का असो, तिला आईचं स्थान देण्याचं, मायेचं स्थान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। मित्रहो, आज आपण आपल्या समाजात पाहतो छोट्या छोट्या चिमुकल्यांवर अत्याचार होत आहेत, छोट्या छोट्या चिमुरड्यांवर अत्याचार होत आहेत। हा अत्याचार जर थांबवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणात आणायला पाहिजे आणि या आयोजक कमिटीचा मी खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या समाजात रुजवण्यासाठी हातभार लावला। मला इथं आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला इथंच विराम देतो। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय।